नमस्कार. आपल्या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज आणि रसिक मायबाप सर्वांना नमस्कार. आपला व्हिडिओ स्टार्ट. तर भावांनो, आपण आता तुम्ही तर पाहताय आपला चेन्नईचा रूट चालू आहे, पुण्या ते चेन्नई. आणि आपण चेन्नईहून परत ह्याच मार्गे आपण इकडं येणार आहे आपल्या पुणा साईडला. हेच रोड आहे आपला. आणि आता आपण रायचूर पास केलेलं आहे बघा. रायचूर पास करून मंत्रालय रोडवर आहे. मंत्रालय इथून आता आपल्याला एक 25 किलोमीटर मंत्रालय फक्त. आणि मग मंत्रालयानंतर आपण जाणार कर्नूल, कडप्पा, तिरुपतीच्या पायथ्यातून जाणार आपण. जास्तीत जास्त एक 7 किलोमीटरला इथल्या तिरुपती तिथून आपल्याला. परंतु आपण आपलं जरा माल अर्जंट असल्यामुळं आपण तिथे जाऊ शकत नाही. आणि नंतर आपण एखाद्या वेळेस असा थोडासा टाईम बघून चांगला व्हिडिओ आपल्याला तिरुपतीलाचाच काढायचा आहे. तर आता आपण सगळं फ्रेश झालेलो आहे. मस्त आपली आंघोळ झाली, अगरबत्ती झाली आणि आपण तिथून निघालो होतो. तर दाखवूया पुढं. आता अजून आपल्याला बरंच रनिंग काढायचं आहे. कमीत कमी आपल्याला अजून 700 ते 750 किलोमीटर आपल्याला अजून आपला रनिंग आहे. तर भावांनो, हे बघा, इकडं सुद्धा कवाड यात्रा करू मंडळी बघा. पाय किती मस्त चालले बिचारे रस्त्याला. श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या दर्शनाला चाललेत बिचारे, भगवे कपडे घालून आणि भगवा झेंडा हातात, पायात चप्पल नाही. बघा किती म्हणजे कठीण वर्क करतात बिचारे. भावांनो, हे बघा, आता इथं एक मोठी नदी लागते आपल्याला. आणि नदी लागली म्हणजे राज्याची हद्द संपत्ती, असं अलग तर आहे जराचं काहीतरी. आता इथं तर तसं नदी आहे इथं. आणि नदीला इतकं पाणी आहे की दोन्ही कड्या तुंब नदी आहे, बिलकुल तुंब. आणि गाडीला किंवा एखादं जनावर, एखादं असं काही ह्या रोडनं जरी चाललं ना तर ते खाली पडू नये म्हणून त्याला लोखंडाचे कठडे लावलेले आहे बघा. लोखंडाचे कठडे, हे बघा कठडे किती छान आहे. आता हे इथून संपलं कर्नाटक. पाणी किती पुष्कळ पाणी नदीला. आता या भावांमध्येच गाडी फेल पडली. या भावाची फेल पडली का काय करायला लागलाय. तर चला, आता सगळ्यात मोठा आणि लांबडा ब्रिज आहे, एकदम बिलकुल लांब आहे. इथं पर्यटन येतात, पायाला पाणी आणि पाणी खूप आहे बिलकुल. जास्त पाऊस झाला ना इकडं त्याच्यामुळं. आणि आता इथं सध्या पावसाची गरज आहे पण काय पाणी नाही आहे. लोक येतात पायाला, मग काय बिलकुल एक नंबर पायासारखं आहे. चला, आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे या चौकातनं. पहा केवढा मोठा पोल आहे. तिथून आपल्याला लेफ्ट घेतला की सरळ मंत्रालय 10 किलोमीटर. इंडिकेटर दिलेला आहे आपण. आणि सावकाश आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. ट्रॅफिकचं भीड आहे थोडी. चला आजीमाय, वय बाजूला लवकर, थोडं ट्रॅफिक असतं इथं. लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेतला की सरळ 10 किलोमीटर मंत्रालय. मंत्रालयाला जायचं आहे. समोर आपल्या वखर चाललाय, फोनवर बोलतोय गडी. फोन बैल पहा किती छान आहे. चला, आता हे लंगडा माणूस पण आला बिचारा मधात एक.
चला आता आपल्याला सरळ मंत्रालयाहून परत राईट मारायचा सरळ, मग तेव्हा आपल्याला कर्नूल रोड लागतो. आणि आता आपण आंध्रामध्ये आलेलो आहे. आपण आंध्रामध्ये. वेलकम टू आंध्रा, बाय बाय कर्नाटक. चला मित्रांनो, बघा किती छान बजरंगबलीची मूर्त आहे. आणि एक नंबर आहे, मस्त मारुती आहे. आणि सगळ्यात जास्त उंची आहे. एकच नंबर आहे, मस्त पायासारखं ठिकाण आहे. किती छान आहे बघा. चला आता इथं देवस्थान पण छान आहे, मस्त बिलकुल. हे मंत्रालयाची कमान आहे गावाची. जागा बघा किती स्वच्छ आहे. आणि पूर्ण अखंड दगडाची मूर्त आहे. पूर्ण अखंड दगड आहे. हे का अखंड दगड आहे बिलकुल. स्वच्छता बी किती छान आहे पहा, मस्त बिलकुल. 4 लाईन रोड आहे. स्वच्छता चांगली आहे. आणि एक बाजूला पण इकडं मूर्त आहे बरं का. एक ती मूर्त पण कमीत कमी 108 फुटाची मूर्त आहे ती बजरंगबलीची. चला मी तुम्हाला दाखवतोय ती मूर्त. 108 फूट तर परमनंट बिलकुल असली पाहिजे. 101% सांगतो तुम्हाला मी. 108 फूट आहे. आपली गाडी पण लावलेली आहे इथं. म्हटलं चला जरा दर्शन घेऊया. आज शनिवार पण आहे. सॉरी, शनिवार नाही, शुक्रवार आहे आज. आणि हे का ही इकडं मूर्त आहे बघा. हे आता देव कुठला आहे मला सांगता नाही येणार. आंध्रातले देव आहेत, पण एकच नंबर मूर्त ही पण. हे बघा, ही पण किती छान मूर्त आहे. 108 फूट तरी असलं पाहिजे बिलकुल. चला आता आपण आपला सफर चालू करूया. आता इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे बघा. हे मंत्रालय गाव आहे, त्या सर्कलहून राईट घ्यायचा. थोडी इथं भीड असते जरा. आपण इंडिकेटर पण दिलेला आहे. थोडं सावकाश गाडी घ्यावं लागते इथून. मोटरसायकलवाल्याला पण अर्जंट असतंय. चला आपण राईट घेतला. आता सरळ जायचं बिलकुल आपल्याला. आता सरळ चलत राहायचं. इथून पुढे गेलं की टोल नाका लागतो. आता आपण टोल नाक्यावर आपला लंच करणार आहे, नाश्ता करणार आहे. आपण आपलं गाडीमध्ये नाश्ता करायचा आहे आपल्याला. तर चला करूया आता आपण तिथं गेल्यावर. नमस्कार मित्रांनो, नंबर 2च्या भागात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर भावांनो, आपण रात्री 2 वाजता ह्या गोडाऊनला आलो होतो. हे बघा, हे गोडाऊन आहे. रात्री 2 वाजता मस्त आलो. झोप झाली, थोडी नॉर्मल झोप झाली, एवढी खास झोप झाली नाही. आणि आता नाश्ता बिष्टा केला. मस्त पोहे बनवले होते, नाश्ता झाला. आणि आता गाडी आपली खाली होणं चालू आहे. तर चला मागं बघूया किती झाली गाडी खाली. तर तिचा खाली एक पॉईंट खाली करायचा, परत दुसरा एक पॉईंट असतो, तिकडे जावं लागतं. तिरुपती सिग्नल हे बघा, चालू आहे गाडी खाली होणं. करतात लोक बिचारे आपले लेबरवाले. आणि चला आता बघू आपण. आपलं आता जरा झोप पण अजून एवढी खास झालेली नाही, तर नंतर झोप घेऊन आपण परत दाखवूया डबल व्हिडिओ. तर भावांनो, हे बघा, आता हे तमिळनाडूचं जेवण आहे. हे राईस आहे, हे पापड आहे, हे कोशिंबीर आहे, हे रश्शम आहे, आणि हे इकडं सांबार आहे आणि चटणी आहे. हे साधं जेवण आहे, मस्त हलकं. आणि याच्यानं त्रास होत नाही, काय नाही. पण आणि ऊन एवढं आहे,
की नको नको करायला लागलं. 42 डिग्री ऊन तापमान आहे. बिलकुल इतकं बेकार आहे ना, भयान बेकार आहे. आणि आपण गाडी खाली करायला आलो इथं. म्हटलं चला आपण आता पार्सल जेवण आणू आणि जेवण करूया. तर चला आता आपण जेवण करू. तर भावांनो, या जेवायला. आपण जेवण करूया. आज तमिळनाडूचं जेवण करतोय आपण. तुम्ही पण जेवण करा. जेवण एकदम छान आहे. एक नंबर जेवण आहे, मस्त. सांबार, रसम आणि भात. आणि तमिळमध्ये याल म्हणते सापड. सापड. चला जेवायचा टाइम झाला, तुम्ही पण जेवण करा. हे पहा किती ट्रॅफिक जाम आहे इथं. मुख्यमंत्री आले होते का तमिळनाडूचे. हे देखा आमची वस्ती. हे बघ एवढ्या मोठ्या गाड्या आहे, सगळं जाम झालंय बिलकुल. चीफ मिनिस्टर तमिळनाडूचे आले होते, सगळं जाम करून टाकलं. 3 तास झाले अजून ट्रॅफिक निघलं नाही बघा. आता आपल्याला जेवण बनवायची तयारी चालली. हे बघा इकडं दोडका आणि गवार, इकडं थोडा टमाटा आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, आपलं कांदा लसूण जिरा टाकून. आणि आता आपल्याला हे सगळे मसाले हे सगळं टाकायचं आहे. आणि मस्त शानदार दोडका गवार अशी भाजी आहे आपली आजची. तर चला बनवूया. एक नंबर भाजी झाली आपली दोडक्याची आणि गवाराची. पहा किती एकदम फ्रेश मस्त. आता आपण थोडं त्यात पाणी टाकणार आहे आणि मस्त झाकून ठेवायची आणि मग चपाती करायची. तर मित्रांनो, आपली गाडी खाली होऊन आपण इथं येऊन आता जेवण बनवलं, त्याचं मला दाखवलंच नाही. परंतु एवढी गरमी आहे की हद्दीच्या बाहेर अंगातून पाणी चाललं. असं वाटतं की इथून कुठं पटकन निघून जावं दुसरीकडे कुठंतरी. पण आता इलाज नाही, थांबावं लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याला इथं थांबायचं सांगितलेलं आहे ते. आणि आता आपण जेवण करूया आणि आता सकाळी भेटूया. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.